हाय गाईज, आज आम्ही चाललो आहोत शक्तिभक्ती गार्डन. चला तुम्हाला पण नेते आमच्या शक्तिभक्ती गार्डनला. चला. आमची हिंदू बघा, हिंदूचे तर लई नखरे असतात कुठं पण. हे बघा कसं बघते, वारं लागते तरी पण बघते डुगू डुगू डुगू. हे बघा शक्तिभक्तीचा आमचा झेंडा आहे, तिरंगा. कुठूनही पाहिलं तरी दिसतो आपला. हा इतका उंच आहे. हे बघा, आम्ही खूप लांब आहोत इथून शक्तिभक्तीपासून, तरी आम्हाला दिसतोय बघा. हां, ते झूम करून पाहिल्यामुळे दिसतोय जवळ. हे बघा शक्तिभक्ती गार्डन आपलं आलं आहे जवळ. आम्ही अजून रस्त्यानेच आहोत तरच शूट करून घेतलं. बघा एवढं मोठं गार्डन आहे ते. बाकी काही नाही. शक्तिभक्ती म्हणजेच आपली शिवाजी महाराज शक्ती आणि भक्ती म्हणजे तुकाराम महाराज, असं शक्तिभक्तीचा मेळा आहे इथे. याच्या बाहेर खाऊची दुकानेही लागलेली असतात, डेली असतात. हे 5 ते 8 हे बघा खाऊची दुकाने आहेत. इथे गेले की सगळेच म्हणतात घ्या घ्या घ्या, कारण त्यांचा धंदाच आहे तो. तर आम्ही घेतला होता खाऊ. आता इथं बघा इतका मोठा खाऊ आहे, काय घेऊ तेच कळत नाही. पण हां, जे आपल्याला आवडतं तेच आपण घेणार ना, त्यातलाच प्रकार. आम्ही पण घेतला खाऊ. हे बघा हिंदवीच्या बाबांनी तर घेतला. हिंदवी माझ्याकडे होती म्हणून ती आली नाही व्हिडिओ काढायलाही मीच होते, म्हणून हिंदवीच्या बाबांचाच घेतला. आम्ही हिंदवीला खेळण्यासाठी बॉल घेतला. हे बघा आतमध्ये गेल्यानंतर गार्डनचा असं व्हिडिओ घेत होते. तर हिंदवी बघा, हे बघा झेंडा एवढा उंच आहे. हे बघितलं का, तिरंगीची शानच वेगळी. हिंदवी बघा, हे बाबांच्या मागे कशी लुटू 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 पळती. हिंदवीला कुठं सोडा मोकळं, ती पळत नाही, असं कधी होतच नाही. आम्हाला फक्त मोकळं जागा द्या, आम्ही पळायला मोकळ्या, अशातली होती. इथं तर काय या डस्टबिनमध्ये विचार करते वाटतं, यात ही काय इथं ठेवली, काय टाकतात यात. हे बघा असं विचार करत बसली इथे, सगळ्यांकडे बघते. तर या डस्टबिनमध्ये काय असतं हाच विचार करते वाटते इथे. यायचं तर नाव घेत नाही, इकडे तिकडे बघते लोक काय करतात. निघली तिथून. हे बघ कसं पळतच सुटतं नुसतं. जे हिंदवीच्या बाबांचं हाय बाय झाल्यानंतर हिंदवी बघा अशी खेळायचं काम करत होती. खरं तर हे लहान मुलांना खेळण्यासाठीच ग्राउंड आहे, गार्डन आहे. इथे घसरगुंडी शिसा वगैरे काही नाही आहे, पण याचं मोकळं मैदान आहे आणि खूप छान खेळतात लहान मुलं. हे बघा असे दोघांची मस्ती चालू होती. ते टाकायची आणि ती घेऊन येत होती, हे परत फेकायचे आणि ते पळत होतं आणायला. हां, मोकळं फिरायला खूप आवडतं लहान मुलांना, त्यामुळेच आम्ही आज इथे आलो होतो. आम्ही अक्सर येत असतो, दररोज येणं होत नाही, थोडंसं लांब आहे घरापासून म्हणून. तर हे बघा कधी येऊ तेव्हाही हिंदवी अशी एका जागेवर बसतच नाही, अशी मस्ती चालू असते तिची. कशी बघते माझा व्हिडिओ काढते का म्हणते. बघा फेकला बाबाने की चालली आणायला, जाऊ की नको विचारती, पळाली. लय हुशार माझी हिंदू बघा, पळत आहे कसं. लय गॉड पिल्लू माझं. हां, हे असे कधी मध्ये शब्द येतात आमचे. हे बघा कसं खेळत आहे त्या बॉलसोबत. आली. चालायचं म्हणलं ना आम्हाला मध्ये मध्ये काहीतरी नखरे सुचतात, चालतच नाही, शांत बसायचं. अगा जे काही दिसेन तिकडेच बघत बसते, पटपट येत नाही काही नाही. तसं पण पाहायला गेलं तर ती लहानच आहे म्हणा, आपल्यासारखं तिला एवढं काय कळत नाही नखरे. तर हा आहे पूर्ण ग्राउंड. हे बघा बाहेरच्या गाड्या, तिथं होतो आम्ही तेव्हा शूट केला होता सुरुवातीला. हे बघा पूर्ण ग्राउंडचा एरिया आणि साईडचा रस्ता, हायवे. हे बघा हा मुंबई हायवे आहे, इथून मुंबईला जातात. हे बघा हां उंचच आहे जरा हे गार्डन, पण लोक खूप येतात इथे. बघा मस्त वातावरण आहे इथे, पूर्ण ग्राउंड असं. हे एकच साईडचे, दुसऱ्या साईडला पण असंच आहे, एक साईड आहे फक्त. हे बघा आमचा खेळ असंच चालू आहे. खेळ सूट कधी बंदच होत नाही, बळच घेऊन जावं लागतं. कुठं जर घेऊन गेलं नीला बळच न्यावं लागतं. बघा ही हिंदवीची तोंडाची नखरे, लय आगाऊ झाली. आपण जे बोलू तेच बोलायला बघती, जे करू तेच करते. बघा तोंड अशी नखरे करते, लय आगाऊ झाली. बघा
बॉल धरायला बसली. बॉल तर एकीकडेच गेला. काय करणार. त्यानंतर आम्ही आलो पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाऊन घेतली आणि तिथं दादाने आम्हाला आमच्या पाणीपुरीची सुकी पुरी दिली. हे बघा, सुकी पुरी खाल्ल्यानंतर आम्ही गेलो कुल्फी खायला. मला कुल्फी खायला खूप आवडते, पण हिंदवीचे बाबा नको नको म्हणत होते, कारण की हिंदवी होती आमच्यासोबत आणि ती पण खायला मागते. पण तरी पण मी हट्टाने घेतली. तरी अशा मोबाईलवर मारत होते बघा. कुल्फी खाल्ल्यानंतर आम्ही आलो घरी. चला तर बाय बाय.